त्यामुळेच आपण बघू शकतो की अगदी ते TB असेल, फीवर असेल, टायफॉईड असेल, अगदी कॅन्सर असेल, ह्यासारखे सुद्धा रोग आपल्याला त्याच्यात जडू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा सुरुवातीलाच काही त्याची सिम्पटम्स लक्षात येत असतील तर आपण लगेचच ती टेस्ट त्याची करून पाहणं हे आवश्यक आहे. लक्षात आलं आहे? मग हे वारंवार अगदी एखादाच वेळेस होतोय तुम्हाला तर तुमची इम्युनिटी पॉवर तात्पुरती थोड्या वेळासाठी हे झालेली आहे. पण हे जर वारंवार तुम्हाला काही रोग होत असतील तर आपल्याला आपल्या शरीरातली काहीतरी इम्युनिटी पॉवरवर त्याचा परिणाम झाला आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, इम्युनिटी दॅट इज द इम्युनिटी म्हणजे काय आपण सांगू शकतो, ॲबिलिटी टू फाईट अगेन्स्ट द डिसीजेस. फाईट म्हणजे आपल्याला लढा द्यायचा डिसीजेसच्या विरुद्ध. ती जी ॲबिलिटी, ती क्षमता जी आपल्यामध्ये असते त्याला इम्युनिटी असं म्हटलं जातं. मग डायग्नोसिस ऑफ द एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट द टेस्ट इन द मेडिकल लॅबोरेटरीज. लॅबोरेटरीमध्ये जोपर्यंत त्याचं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत डायग्नोसिस आपल्याला एड्सवरचं करता येणार नाही. जर ते कन्फर्म झालं की लगेच त्याच्यावर डायग्नोसिस आहे आणि अशा प्रकारची औषधंसुद्धा त्याच्यावर निघालेली आहे. पण ती जेवढ्या लवकर आपल्याला लक्षात आली तर ह्या औषधांचा इफेक्ट हा काय होणार तिथे आपल्या त्याच्यावर होऊ शकतो आणि आपण त्याच्यातून काय मोकळे होऊ शकतो किंवा तो डिसीज फ्री होऊ शकतो. पण जर उशिरा लास्ट स्टेजला सेकंड स्टेजच्या पुढे आपण लक्षात आलं तर मात्र आपल्याला त्याच्यातून बाहेर निघणं थोडंसं अवघड जातं. त्याचप्रमाणे इलिसा ही जी टेस्ट आहे इज यूज फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. प्रॉपर डायग्नोसिससाठी इलिसा ही टेस्ट घेतली जाते एड्ससारख्या रोगामध्ये. त्याच्या सिम्पटम्स काय काय आहे एड्सचे तर आपल्या लक्षात येतील. पहिला दिस इज द व्हायरल डिसीज. व्हायरल डिसीज आहे हा. त्यानंतर आपण म्हणू शकतो इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकीज. हे आपल्याला कशाचं बघतो, रेबीज सारख्या आता रोगाचं बघतो आपण. रेबीजचे सिम्पटम्स काय काय आहे, इट इज ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकीज अँड कॅट. ह्यांच्यामधून चावल्यामुळे हा रोग रेबीजसारखा होऊ शकतो. व्हायरल डिसीज आहे हा. त्यानंतर इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ एक मिनिट. ओके, नेक्स्ट आपण बघत आहोत आता इन्फेक्शियस डिसीजेस थ्रू द ॲनिमल्स म्हणून होणारे जे इन्फेक्शन आहे ते. तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे रेबीज. रेबीज इज द व्हायरल डिसीज आपण आहे हा अतिशय की जो काय आहे एखाद्या इट ऑकर्स ड्यू टू द बाईट म्हणजे चावण्यामुळे द इन्फेक्टेड डॉगला समजा रेबीज हा रोग झालेला असेल, रॅबिटला झाला असेल, मंकीला आणि कॅटला. आधीपर्यंत आपण डॉगच फक्त म्हणतो पण आता खरं तर रॅबिट, मंकी आणि कॅटला सुद्धा हा व्हायरस हा डिसीज होत झालेला असतो. आणि त्यांच्या त्या व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन. आणि मात्र ह्याच्या बाईटमधून जो व्हायरस आपल्या शरीरात जातो तो कदाचित आपल्या ब्रेनपर्यंत जाऊ शकतो न्यूरॉनच्या व्हाया. पण त्याच्यामुळे तिथे काय आहे अतिशय घातक हा रोग आहे. त्याच्यामुळे लगेचच जेव्हा बाईट होतं आहे तेव्हा तो शरीरात पसरण्याच्या आधीच आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर उपचार करायचा आहे. त्याचे इंजेक्शन्स असतात ते आपल्याला आलेले आहेत आणि त्याच्यात आपण काय आहे त्याचा इंजेक्शन आपल्याला घ्यायचे असतात. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिलं हायड्रोफोबिया इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ द दिस डिसीज. अतिशय हायड्रोफोबिया काही वेळेस आपल्याला ते चालल्यानंतर आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर सुरुवातीला त्याचा हायड्रोफोबिया नावाचं आपल्याला काय आहे इन्फेक्शन आपला जो दिसून येतं की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या छातीमध्ये त्रास होतो आणि लाळ सारखी आपल्या शरीरामधून गळत असते. रेबीज इज अ फॅटल डिसीज. However, the fatality can be prevented by timely vaccination. पण ती काय आहे बिफोर द ऑनसेट ऑफ द सिम्पटम्स. पण तो सिम्पटम्स जर ऑनसेट होण्याच्या आधी म्हणजे तो सगळ्या ब्रेनपर्यंत पसरण्याच्या आधीच जर आपण लवकरात लवकर त्याच्यावर म्हणजे साधारण आधी होतं की 14 दिवसाच्या आत जर आपण त्याच्यावर लगेचच त्याचे इंजेक्शन्स असते औषधोपचार सुरू केला तर आपण त्याच्यातून काय आहे डिसीज फ्री होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय आहे बघा आपल्याला दिसून येईल की रॅबीज इज द फॅटल डिसीज. तो पसरत जातो आणि त्याच्यामुळे त्याला मग त्या पर्सनला वेगळं ठेवलं जातं. फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाईमली व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ द लगेच त्याचे इंजेक्शन्स आपल्याला आधी सुरुवातीला हे इंजेक्शन पोटामध्ये वगैरे दिले जायचे 14 वगैरे. पण आता जसं सायन्स वाढलेलं आहे तसं त्या 14 इंजेक्शनचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्या हातावर वगैरे आपल्याला घेता येऊ शकतात. ओके, म्हणजे थोडंसं जी भीती होती ती भीती थोडीशी
त्याच्यामुळे कमी झालेली आहे. आणि दॅन सिम्पटम स्टार्ट्स टू द ॲपियर विदिन द 90 to 175 days ऑफ द डॉग बाईट. त्याच्यामुळे ते बाईट झाल्यानंतर ते काय आहे 90 ते 175 दिवसाच्या आत आपण काय आहे ते त्याच्यावर हे केलं किंवा 2 ते 12 वीक्समध्येच ते काय आहे फिवर तो आपल्याला लगेच कंट्रोलमध्ये यायला पाहिजे, नाही तर त्याचा काय आहे डिसीज तो वाढू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की याचे आपल्याला लक्षणं दिसून येत आहेत की जे 2 ते 12 वीकमध्ये पर्यंत आपल्याला दिसून येते. एक्सकॅग्रेशन इन द बिहेवियर किंवा काही वेळेस आपल्याला डॉग जसा वागत असतो, मंकी जसा वागत असतो तसंसुद्धा आपलं वागणं हे काय होतं अतिशय रागीट किंवा असं लाळ येणे, जीभ बाहेरसारखी येणे, खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे ही सुद्धा सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतात. त्याच्यामुळे त्याचा आपल्याला लगेचच त्याच्यावर आपण औषधोपचार करणं आवश्यक आहे. किंवा तुम्ही त्याची माहिती व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही इंटरनेटवर त्याची माहिती घेऊ शकताय, त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून सुद्धा त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर डिस्कस करू शकताय. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे इन्फेक्शियस डिसीज बद्दल. आता आपण त्याच्या पुढचा जो डिसीज आहे तो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस त्याबद्दल आपण पुढच्या ह्याच्यात पाहणार. हॅलो स्टुडंट, टुडे वी आर सीइंग द नेक्स्ट कन्सेप्ट इन द हेल्थ अँड डिसीजेस lesson, that is the non-infectious diseases. The non-infectious diseases, there are the 3 types. infection सहजा इतरांमार्फत होत नसतं, पण त्याचा तो डिसीज मात्र आपल्याला होऊ शकतो. From where it is done, disease which do not occur through the infections and the body contacts. ओके, जे काय आहे जो रोग आपल्याला कोणाच्या कॉन्टॅक्टमधून होत नसतो तर काय आहे त्याला आपण म्हणणार नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. जसं आपण त्याची डेफिनेशन काय बघणार आहोत, द डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू अ इन्फेक्शन्स अँड द बॉडी कॉन्टॅक्ट. बॉडी कॉन्टॅक्टमुळे होतो आहे किंवा कोणामुळे तरी झालं असं होणार नाही आहे. मग असा कोणता आहे तो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे such diseases arise in the human body itself due to the certain reasons. मात्र असे डिसीजेस आपल्याला ह्युमन बॉडीमध्ये हे दिसून येतात पण काही सर्टन्स रिझन्समुळे. फॉर एक्झाम्पल कोणकोणते आहेत मग असे, मग काय ते रिझन आहेत आपण बघणारच आहोत एक एक. पण कोणकोणते असतात असे डिसीजेस, तर कॅन्सर आहे, हायपर टेन्शन आहे, डायबेटीज आहे, आपल्याला असे दिसून येतात. मग बघा आपण एक एक बघूया आता त्याच्यातला. तर कॅन्सर खरं तर रिझन पण आपण बघा, कन्झप्शन ऑफ टोबॅको, आपण तंबाखू सेवन करतोय, आता हे आपल्याला एक एक त्याच्यामुळे होणारा हा कॅन्सर रोग आहे. मग अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज द कॅन्सर. जे अनकंट्रोल होती एखाद्या ॲबनॉर्मल सेल ग्रोथची, ग्रोथ म्हणजेच वाढ होती आहे, अतिशय भयानक स्वरूपात आपल्याला ती वाढ दिसून येते आणि त्याला काय म्हणतात कॅन्सर असं म्हणतात. मग बघा आता आपल्याला तो कॅन्सर काय आहे, ग्रुप ऑर लम्प्स ऑफ द कॅन्सेरियस सेल्स इज कॉल्ड ॲज द मॅलिग्नंट ट्यूमर. त्याला काय म्हटलं तर ट्यूमर आहे, ती गाठ अशी एक आपल्याला निर्माण होते त्या ठिकाणी. आणि लम्प्स म्हणजे असे मोठे मोठे त्याचे भाग, हा तो भाग अनावश्यक असा वाढत जातो. कॅन्सर कॅन ऑकर इन द व्हेरियस ऑर्गन्स लाईक द लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक द ब्लड. कुठे कुठे लंग म्हणजे छातीमध्ये पण होऊ शकतो, तोंडामध्ये पण होऊ शकतो, टंग म्हणजे जिभेवर होऊ शकतो, त्यानंतर स्टमक पोटामध्ये, ब्रेस्ट छातीमध्ये, स्तनांमध्ये किंवा युटेरस जी आपली युरिन बाहेर टाकण्याची जी नलिका आहे त्याला युटेरस असं म्हणतात, मूत्रवाहिनी म्हणू शकतो, स्किनमध्ये होऊ शकतो, एखाद्या नुसतं वरच्या कातडीमध्ये त्याचा आजार होऊ शकतो, किंवा टिश्यूजेस लाईक द ब्लडचे काही जे टिश्यूज असतात त्यामध्ये सुद्धा हा कॅन्सरसारखा रोग आहे. तिथे त्याची अनकंट्रोल आणि ॲबनॉर्मल सेल ग्रोथ होते आणि तिथं मग तिथं काही लम्प्स तयार होतात, ग्रुप्स एकत्रित सगळे ते कॅन्सरचे सगळे एकत्रित येतात आणि त्याच्यामुळे तिथे मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे एक गाठ तिथे तयार होते आणि मग त्याचं रूपांतर आपल्याला तेच कॅन्सरमध्ये झालेलं दिसून येतं. ओके, आणि मग ह्याचे रिझन्स काय काय आहे, पहिलं आहे हेरिडिटी,
म्हणजेच काय, ती अनुवंशिकतेमुळे सुद्धा तो पसरू शकतो. एकाला त्याच्या पॅरेंट्सला झाला असेल तर तो जाणार आहे. किंवा अल्कोहोलिझम, अल्कोहोल म्हणजे आपण म्हणू शकतो अल्कोहोल युक्त असं पदार्थ आपल्या शरीरामध्ये गेलेले आहे. किंवा तिथे आपण टोबॅको म्हणू शकतोय. किंवा काय आहे, गुटखा असेल, स्मोकिंग आहे. अल्कोहोलिझम म्हणजेच काय, किंवा दारू वगैरे अशासारखे भयानक पेय आपल्या शरीरामध्ये, हॉट ड्रिंक्स असे आपण जे म्हणतो, जास्त अति सोड्यायुक्त जे आहेत ते सगळे आपल्या शरीरामध्ये अति गेले तरीसुद्धा त्याचा परिणाम त्याच्यावर होऊ शकतो आहे. लॅक ऑफ द फायबर कंटेंट, फायबर म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ जे तंतुमय धाग्यांसारखे पदार्थ आहे त्याची जर कमतरता असेल तरीसुद्धा ते होऊ शकतं आहे. किंवा एक्सेसिव्ह जंक फूड, अति जंक फूड म्हणजे तेलकट, तुपकट हे जास्त आपल्या शरीरामध्ये गेलेलं आहे. मॅगी किंवा अति तेलकट पदार्थ वगैरे जे आहेत आपण म्हणू शकतो, असे जर पदार्थ आपल्या शरीरामध्ये वारंवार आणि अति प्रमाणात गेले तर आपण म्हणू शकतोय काय, किंवा बाहेरचं अन्न जे आहे ते जास्त गेलं तर. लॅक ऑफ द फायबर कंटेंट फ्रूट्स अँड द लिफी व्हेजिटेबल्स, म्हणजे हे फायबर कंटेंट कशामध्ये असतात, फ्रूट्स आणि लिफी म्हणजे पालेभाज्यांमध्ये असतात. आणि जर तेच आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये जास्त ठेवलं नाही तर हा रोगाची लक्षणं दिसू शकतात, ते पण अतिप्रमाणात झाल्यावरच. त्यानंतर कन्झप्शन ऑफ द टोबॅको, गुटखा अँड स्मोकिंग, हे आपण त्याचे बघितलेले आहेत. काय आहेत हे, ह्यामार्फत आपल्याला रिझन्स हे होऊ शकतात. मग सिम्पटम्स काय दिसू शकतात, तर क्रोनिक कफ म्हणजेच गिळताना अगदी घशामध्ये अतिशय जोरात कफिंग होणे, दुखणे अगदी घसा, त्याच्यामुळे हॉर्स व्हाईस, त्याच्यामुळे पूर्ण घसा बसणे, घोगरा आवाज तयार होणे. डिफिकल्टी इन स्वॉलिंग, अगदी गिळताना सुद्धा त्याचा त्रास जाणवणे सारखं. त्यानंतर इनक्युरेबल स्कॅर्स आणि इन्फ्लेमेशन, जे काही स्कॅर्स आपल्या शरीरावर असे काही तयार होणे, व्रण असे आपल्या शरीरावर असे काही डाग तयार होणे, छोटे लाल स्पॉट्ससारखे. त्यानंतर इन्फ्लॅमेशन, कुठेतरी सूज येणे काही भागांवर. लम्प्स इन द ब्रेस्टमध्ये सुद्धा असे काही गाठींसारखं जाणवणे, तिथे गाठ तयार होणे. त्यानंतर आहे अनएक्सप्लेन वेट लॉस हे खूप कमी, म्हणजे पूर्णपणे आपलं शरीराचं वजन जे आहे पूर्णपणे घटणे, जसं आपल्याला वयानुसार, उंचीनुसार आपल्याला असायला पाहिजे त्यानुसार ते वेट तिथं न दिसून येणे, हे आपण एक त्याच्यामधलं सिम्पटम्स. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला ऑलवेज रिमेंबर द कंट्रोल्ड डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट द सम टाईप्स ऑफ कॅन्सर. त्याच्यामुळे आपला डाएट, आपला आहार हा संतुलित असा कंट्रोल्ड आपण ठेवला तर आपण आपलं स्वतःचं कॅन्सरपासून प्रिव्हेन्शन करू शकतो. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ द मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. त्याचप्रमाणे फिजिकल एक्झरसाइज मध्ये आपण व्यायाम करणं, प्राणायाम करणं, योगा करणं हे अतिशय मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये ह्याला अतिशय मुख्य स्थान दिलेलं आहे आणि त्याचा खूप मोर बेनिफिशियल होतो आहे. औषधोपचारपेक्षा ह्याचा परिणाम त्याच्यावर सर्वात जास्त आधी होत असतो. औषधोपचार आपल्याला करायचेच असतात पण त्यांचा परिणाम, त्यांचा इफेक्ट आपल्या शरीराच्या बॉडीवरनं पटकन मिळावा किंवा त्याला रिस्पॉन्स चांगला मिळवण्यासाठी आपण फिजिकल एक्झरसाइज आपली चालू ठेवणं आवश्यक आहे. अवॉइड द ॲडिक्शन्स लाईक द टोबॅको, चिविंग अँड स्मोकिंग. जर आपल्याला हे एवढे महाभयंकर रोग असा त्या रोगाचं रूपांतर दिसत असेल, आपण मगाशी बऱ्याचशा चित्रांमध्ये बघितलं, तर ते जर आपल्याला नको असेल तर आपण जर आपल्याला टोबॅको चिविंग, तंबाखू खाण्याची, स्मोकिंग करण्याची, सिगारेट, बिडी ओढण्याची किंवा काही व्यसन करण्याची, दारू वगैरे पिण्याची सवय असेल तर ते नक्कीच आपल्याला टाळता आलं पाहिजे. की आपल्याला ह्या असे मोठे भयंकर रोग होत असतील, त्याचं रूपांतर होणार असेल तर आपल्याला त्याच्यापासून लांब राहणंच आवश्यक आहे. लक्षात आलं. त्यानंतर दुसरं आहे डायबेटीज म्हणजेच आपण म्हणतो की ज्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन द पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ द शुगर ग्लुकोज इन द ब्लड. If the insulin is secreted in the low quantity, glucose level cannot be controlled and this disorder is called as the diabetes. म्हणजेच बघा, आपल्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण वाढणं म्हणजे डायबेटीज असं आपण इन जनरल म्हणतो.
खरं तर त्या शुगरचं प्रमाण वाढणं असं म्हणण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी अगदी तोंडात जेव्हा आपण अन्न घेतो तिथूनच काही ना काहीतरी डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रीट होत असतात की जे आपल्याला ते अन्न आपण खाल्लेलं पाणी असेल, प्यायलेलं पाणी असेल किंवा जे खाल्लेलं अन्न असेल ते डायजेस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आपल्या अगदी तोंडामध्ये सॅलिव्हरी ग्लँडपासून सॅलिव्हा सिक्रेट असतो, तो पण काय आहे आपलं आपण खाल्लेलं अन्न चावण्यासाठी मदत करत असतो आणि त्याचं बारीक बारीक कणात रूपांतर. मग त्यानंतर लिव्हरमध्ये गेल्यावर तिथं गॅस्ट्रिक ज्युसेस असतात, ते त्याच्यावर काय परिणाम करत असतात, त्यांचं आणखीन बारीक बारीक कणात रूपांतर. त्यानंतर इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर इंटेस्टायनल ज्युसेस असतात, ते सुद्धा काय पाचक रस असं आपण त्याला म्हणू शकतो. ते सगळे पाचक रससुद्धा तिथे काय डायजेशन पचन करण्यासाठी काय असतात आवश्यक असतात. पण त्या ठिकाणी त्याच इंटेस्टाईनमध्ये असलेला हा एक इन्सुलिन असा एक घटक असतो की जो आपण शरीरात जे काही अन्न खातोय ते खरं तर 3 प्रकारच्या शुगरमध्ये कन्व्हर्ट होतं. त्याच्यामध्ये माल्टोज असतं, सुक्रोज असतो, फ्रुक्टोज असतं आणि ग्लुकोज असतं. लक्षात येतं आहे. मग हे माल्टोज, फ्रुक्टोज, सुक्रोज हे आपल्याला आवश्यक असतं, ते ॲटोमॅटिकली त्याचं डायजेशन होत असतं. पण ग्लुकोज जे आहे, ग्लुकोज जे शुगर त्याला आपण रिअल शुगर असं म्हणत असतो, ते मात्र काय आहे त्याचं सिक्रेशन होण्यासाठी इन्सुलिनचं सिक्रेशन होणं कुठे इंटेस्टाईनमध्ये आवश्यक असतं. कारण इन्सुलिनच हा असा आहे की तो त्याचं डायजेशन करू शकतो. पण काही वेळेस जी शुगर आहे ती जर आपल्या शरीरामध्ये अति वाढली तर इन्सुलिन हे काय आहे सिक्रेशन लो क्वांटिटीमध्ये होत असं तेवढं त्याला तिथे काय आहे पुरेसं राहणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं आहे हा हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस न झाल्यामुळे किंवा त्याचं लो क्वांटिटीमध्ये सिक्रेशन झालं, हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस न झाल्यामुळे म्हणू शकतो किंवा लो क्वांटिटीमुळे त्याचं सिक्रेशन झाल्यामुळे आपल्याला तिथे काय शुगरचं प्रमाण हे वाढल्यासारखं दिसतंय, त्याचं डायजेशन होत नाही आणि मग आपल्याला त्याचे त्रास हे जाणवायला सुरुवात होते. म्हणून काय आहे आपल्याला जे काही औषध पाणी देत असतात ते इन्सुलिन ह्या हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस करण्यासाठी देत असतात. आणि मग त्याच्यामुळे जर ते आणि मग ते बघा शक्यतो आपण डायबेटीजची औषधं बघितली असतील तर ते खाण्यापूर्वी घ्यायचे असतात. ओके, खाण्याच्या आधी एक 5-10 मिनटं आधी आपल्याला घ्यायचे असतात आणि मग तिथं खात आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट खाण्याच्या आधी का बरं कारण खाण्याचं रूपांतर त्या शुगरमध्ये होणार आहे आणि ती शुगर डायजेशन होण्यासाठी आधीच इन्सुलिन तयार होणे आवश्यक असतं. मग ते इन्सुलिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते औषध. काही वेळेस नुसत्या औषधाने त्या एखाद दुसऱ्या गोळीने त्याचा इफेक्ट होत नाही, तेवढं इन्सुलिन प्रोड्यूस होत नाही, आपली बॉडी त्याच्या पुढच्या लेवलला गेली असेल डायबेटीजच्या तर मात्र काही वेळेस तिथे इंजेक्शनसुद्धा इन्सुलिनचं इंजेक्शन तिथे प्रोव्हाइड केलं जातं आणि ते इंजेक्शन घेतल्याशिवाय त्या माणसाला तिथे जेवता येत नाही किंवा जेवलं तरी ते त्याचा परिणाम मात्र त्याच्या तब्येतीवर मोठा होऊ शकतो. म्हणून ते इंजेक्शन घेतलं की मग खाल्लं तर त्याचा थोडा तरी फायदा होऊ शकतो. लक्षात येतं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं डायबेटीज ह्या रोगाचं. तर डायबेटीज रोगाचं बघायला गेलो तर ते कोणत्या रिझन्समुळे होत आहे. तर पहिलं आहेच हेरिडिटी, अनुवंशिकतेनुसार होणारच आहे. तर जर तो पॅरेंट्सला, आजी आजोबांना किंवा कोणातरी आपल्या घरातल्या मोठ्यांना असेल आणि त्यांच्याकडून आपल्याला हेरिडिटी अनुवंशिकते म्हणून येऊ शकतो. लक्षात आहे. दुसरं कारण आहे त्याचं ओबेसिटी, अति स्थूलपणा. हे तुमच्या पॅरेंट्सला नाही पण त्या व्यक्तीचंच वजन अति प्रमाणात वाढलेलं आहे वयानुसार, उंचीनुसार वगैरे आणि अतिशय स्थूलत्व आलेलं आहे तरीसुद्धा त्याला तो डायबेटीज होऊ शकतो आहे. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाईज, तुमच्या शरीराकडून एक्झरसाईजही होत नाही. तुम्ही तुमचं नुसतं बसूनच कामाचं स्वरूप आहे, बसूनच आहे. तर बसून कामाचं स्वरूप आहे म्हणून काम सोडून द्यायचं नाही आहे, पण काम करत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारे वेळ काढून त्याला एक्झरसाईज त्याची रोज करणं आवश्यक आहे. मेंटल स्ट्रेस, आपल्याला कुठल्याही प्रकारचा मेंटल स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल त्यामुळे सुद्धा हे काय डायबेटीज होऊ शकतो. अति विचार करणे, अति टेन्शन घेणे ह्याच्यामधून होऊ शकतं. सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर, कोणते इग्नोर केले नाही पाहिजे ते सिम्पटम्स. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट इन्क्रीज, जर आपल्या रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीला होत असेल, युरिनेशन होत असेल आणि ते जर वाढतच चाललं असेल तर आपल्याला ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. आपल्याला लगेचच डायबेटीज चेक करून घेतला पाहिजे आणि लगेचच त्याचे औषधं सुरुवात करता पाहिजे. नंतर ओबेसिटी और वेट लॉस,
आपल्या शरीरामधले जर स्थूलत्व वाढत असेल तर ते कमी करणं आवश्यक आहे, किंवा वजन कमी होणे हे सुद्धा त्याच्यामध्ये अति प्रमाणात कमी होणे हे सुद्धा त्याच्यातला एक सिम्पटम्स म्हणता येईल. सोर्स दॅट डू नॉट हील, कोणताही सोर, एखादी जखम झालेली आहे ती पटकन भरून निघत नाही आहे. अनएक्सप्लेन वेट लॉस हा अतिशय मोठ्या प्रमाणात होतो असंही आपण म्हणूया. दोन्ही ओबेसिटी पण आहे आणि वेट लॉस पण आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, कारण नेहमी कुठल्याही रोगावर उपाय करण्याच्या आधी समजा ते होऊ नये ह्याच्यासाठी जर आपण काळजी घेतली तर तो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ह्या असे मोठमोठी रोगं असतील, आपण जर त्याची माहिती आपल्याला आता अभ्यासातून मिळते आहे तर आपण नक्कीच आपले हेल्थ त्याप्रमाणे मेंटेन करू शकतो. त्या पदार्थांपासून, त्या गोष्टींपासून आपण आपला बचाव आधीच करू शकतोय. मग फॉलोइंग द प्रॉपर डाएट, तुमचं डाएट संतुलित आहार हा प्रॉपर ठेवा. मेडिसिन्स अँड एक्सरसाइज हे चालू ठेवा. अंडर द सुपरविजन ऑफ द डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. जर समजा एखाद्याला झालाच पण तो जर लवकर तुमच्या लक्षात आला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही जर तुम्ही त्यांचे मेडिसिन्स प्रॉपर टाईम घेतले, एक्सरसाइज चालू ठेवला तर तुम्ही काय आहे अंडर कंट्रोल तुमचा डायबिटीस किंवा काही काहींचा पूर्णपणे नष्टसुद्धा होऊ शकतो. पण ते सगळं फॉलो करणं डॉक्टरांचं आवश्यक आहे. पुढचं आहे डिसीज, तर हार्ट डिसीज आहे. हार्ट डिसीजमध्ये आपण म्हणतो इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू द डिक्रीज ब्लड सप्लाय. हार्टचं काय इफिशियन्सी डिक्रीज होते, आपली क्षमता जी आहे थोडी डिक्रीज होते. ते कशामुळे? ड्यू टू द डिक्रीज ब्लड सप्लाय इथे रक्तप्रवाह हळूहळू कमी होतो. अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट सप्लाय टू द हार्ट मसल. त्याचप्रमाणे ऑक्सिजन हार्टला जर कमी मिळालं, न्यूट्रियंट्स जर कमी मिळाले तर मात्र काय आहे तिथलं हार्टची इफिशियन्सी ॲटोमॅटिकली कमी होणार आहे. ड्यू टू धिस द हार्ट हॅज टू परफॉर्म द मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन. त्याच्यामुळे काय होणार आहे? ड्यू टू दिस हार्टवर काय होणार आहे? जास्तीत जास्त वर्क येणार आहे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त ताण पडणार आहे. पण त्याची इफिशियन्सी नसल्यावर सुद्धा त्याच्यावर तो ताण पडल्यामुळे तिथे काय आहे धिस मे कॉज द हार्ट अटॅक आणि त्याच्यामुळे त्याचं रूपांतर आपल्याला हार्ट अटॅकमध्ये झालेलं दिसून येतं. मग त्यामध्ये आपण बघू शकतो वन शुड इग्नोर दिस सिम्पटम्स शुड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स ऑफ द हार्ट. मग कोणीही सिम्पटम्स आपल्याला दिसत असेल तर ते इग्नोर करायची नाही आहे. मग कोणकोणती आहे? पहिलं आहे द सेव्हियर चेस्ट पेन्स. जर तुम्हाला छातीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुखत आहे, पेन्स इन द शोल्डरमध्ये दुखत आहे, खांद्यामध्ये दुखत आहे, नेक मानेमध्ये दुखतं आहे, आर्म्समध्ये दुखतं आहे, ह्याचं दुखणं असेल तर तुम्ही लगेचच तिथे काय आहे त्याच्यावर विचारणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर. त्यानंतर काय आहे क्रॅम्प्स इन द हँडमध्ये कुठेतरी सारखा क्रॅम्प म्हणजेच काय आहे हे येतोय, एखादे लकवा येतोय असं आपण म्हणू शकतोय. अनइझीनेस, तुम्हाला असं अनइझीनेस वाटतंय, सोपं असं काहीतरी अवघड ह्याच्यामध्ये तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होत आहे. ट्रिमर्स म्हणजे शेकिंग, आपल्याला वारंवार असं घाबरल्यासारखं होतं आहे. आपले हृदयाचे ठोके जे आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी कमी जास्तपणा वारंवार जाणवत असेल तरीसुद्धा आपल्याला लगेचच घेणं आवश्यक. मग तिथं काय आहे कॉजेस अँड रिस्क फॅक्टर कोणते आहेत हार्ट अटॅकमध्ये? तर हेरिडिटी तर आहेच. हाय लेवल ऑफ कोलेस्ट्रॉल इन द ब्लड, जर आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल आणि आपल्याला ते निदर्शनास आलं तर ते आपल्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण ते कमी करण्यासाठी योग्य तो आहार आपला मेंटेन करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आवश्यक असलेले औषधोपचार करणं आवश्यक आहे. एक्झरसाईज आवश्यक आहे. स्मोकिंग हे आपल्याला पूर्णपणे टाळता आलं पाहिजे. त्यानंतर डायबेटीज नको. ओबेसिटी आपली जर स्थूलत्व वाढत असेल तर ओबेसिटी वाढणारे पदार्थच आपल्या पूर्ण डाएटमधून आपण ते पूर्णपणे कमी करणं आवश्यक आहे. हाय ब्लड प्रेशरसुद्धा वाढता कामा नये. हाय फॅट डाएट, आपल्याला फॅट्स वाढवणारे डाएट जे आहे, जे मोठ्या प्रमाणात फॅट्स वाढवतात ते आपल्याला शरीरामध्ये आपल्या खाण्यामधून कमी केले पाहिजे. जर एक्झरसाईज तुमचे लॅक ऑफ असेल, कमी प्रमाणात असेल तर ती पण तुम्ही वाढवली पाहिजे. इमोशनल स्ट्रेससुद्धा आपला काय आहे जितका आवश्यक असेल तेवढाच आपण ते कमी
करणं आवश्यक आहे. मग ह्या सगळ्या आपण घेतल्या तर आपल्याला काय आहे, हार्ट डिसीज हा मोठ्या प्रमाणात होणार नाही. मग त्याच्या आता टेस्ट काय काय त्याच्यावर उपाय आहे हे आपण बघूया. पहिला आहे अँजिओप्लास्टी, ही एक त्याच्यामध्ये. तर रिपेअर ऑफ द ब्लड व्हेसल, इथे रिपेअरिंग केलं जातं ब्लड व्हेसल्सचं, तिथे त्याची जी इफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी. ॲज बाय द इन्सल्टिंग द बलून टिप कॅथर टू अनक्लॉग इट, जे क्लॉग्स तिथे तयार झालेले आहेत आता ब्लड व्हेसलमध्ये, ते अनक्लॉग करण्यासाठी, तिथे काहीतरी क्लॉग म्हणजे काहीतरी अडथळा निर्माण झालेला आहे ब्लड पुढे जाण्यासाठी, तर तो अनक्लॉग करण्यासाठी तिथे एक बलून टिप कॅथेटर हा टाकला जातो, त्याला अँजिओप्लास्टी असं म्हटलं जातं. पुढचं आहे सेकंड आहे बायपास सर्जरी. जर त्याच्या पुढे समजा तिथं त्या बलून टिपने होत नसेल तर काही वेळेस बायपास सर्जरी म्हणजे पूर्ण एक प्रकारचं ऑपरेशनच एक प्रकारे ते केलं जातं. बाय अ सर्जिकल प्रोसिजर टू रिस्टोर द नॉर्मल ब्लड सप्लाय टू द हार्ट. एक सर्जिकल आहे, सर्जन मार्फत केलं जातं हार्ट बाय क्रिएटिंग द न्यू रूट्स फॉर द ब्लड. नवीन रूट तिथं फॉर्म करून दिले जातात टू ट्रॅव्हल इन टू द हार्ट. म्हणजे आधीच्या ज्या आपल्या नॅचरली आपल्या शरीरामध्ये ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या काम करत नसतील तर तिथे नवीन रूट्स तिथे फॉर्म करून दिले जातात, त्याला बायपास सर्जरी असं म्हटलं जातं. ओके. त्याचप्रमाणे इन्स्टॉलेशन ऑफ द पेसमेकर. एक पेसमेकर हा एक असा एक स्मॉल डिव्हाइस आहे की दॅट प्लेस इन द चेस्ट ऑर द ॲबडोमेन, चेस्टमध्ये किंवा ॲबडोमेनमध्ये तो ठेवला जातो टू हेल्प द कंट्रोल ॲबनॉर्मल हार्ट रिदम्स. जे आपल्याला सारखे आपले ठोके कमी जास्त जे होत असतात त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी हा पेसमेकर तिथे सिच्युएट केला जातो. त्यानंतर आहे आता हार्ट ट्रान्सप्लांट, हा एक त्याच्यामध्ये आहे. काही वेळेस पूर्ण हे सगळं करून सुद्धा हार्टवर जर इफेक्ट होत नसेल, हार्टमध्येच काहीतरी डिफॉल्ट असेल तर हार्टसुद्धा ट्रान्सप्लांट करता. तर हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हार्ट बदलणं, पूर्णपणे हार्ट हा अवयवच बदलला जातो, म्हणजे माणूस तरीसुद्धा जिवंत राहणार आहे. बघा, इज अ सर्जरी टू रिमूव्ह द डॅमेज ऑर डिसीज हार्ट अँड रिप्लेस इट विथ अ हेल्दी डोनर हार्ट. एखादा हेल्दी डोनर हार्ट असेल, डोनर करणारा, म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो एखादा व्यक्ती काही वेगळ्या कारणाने मृत पावलेला आहे पण त्याचं हार्ट प्रॉपर आहे, हेल्दी आहे, तर तो मृत झाल्यानंतर विदिन काही अवर्समध्येच जर आपण त्याचं हार्ट काढून घेतलं तर ते काय आहे, हे आपण पुन्हा दुसरीकडे रिप्लांट करू शकतो. लक्षात आहे, रिप्लांट करू शकतो. मग त्याचप्रमाणे आहे ओपन हार्ट सर्जरी, किंवा ते आहे ते हार्ट त्याच्यावर सर्जरी इन विच द चेस्ट इज ओपन अँड सर्जरी इज परफॉर्म ऑन द हार्टवरच डायरेक्टली सर्जरी केली जाते, असेल तेच हार्ट वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. इन्स्टॉलेशन ऑफ द स्टेंट्स, दॅट इज अ स्टेंट इज द मेटल, एक मेटलचा किंवा प्लॅस्टिकची ट्यूब असते की जी इन्सर्ट केली जाते इंटू द व्हेसल्समध्ये, आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये, किंवा एखाद्या डक्टमधून. जो डक्ट असतो की जो हार्ट आणि व्हेसल्सला जॉईन करणारा जो डक्ट आहे तिथे, टू कीप द पॅसेज वे ओपन. तिथे जर क्लॉग निर्माण झालेला आहे, ब्लॉक झालेला आहे ते, तर तो ओपन करण्यासाठी हे मेटल किंवा प्लॅस्टिक ट्यूब तिथं सिच्युएट केली जाते. मग असे काही त्याच्यावर उपचार आहेत आणि आपण ते जर केले तर आपण त्याच्यातून सुद्धा काय आहे, जर एखाद्या व्यक्तीला त्या स्टेजला तो गेलेला असेल तर त्या वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते करणं हे अतिशय आवश्यक आहे. ओके. अशा प्रकारे आपण बघितले नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. ओके. बाकी पुढचे कन्सेप्ट आपण पुढच्या वेळेस बघूया.